नेहमी छान असतात। आणि तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपले ब्लॉग्स पाहण्यासाठी। उद्या त्याची स्कूल चालू होणार आहे, त्यामुळे म्हटलं चला तर आज बॅग वगैरे आहे ते आपण घेऊन येऊयात। आणि इथं आम्हाला बॅग सोडून आहे ना चालू होतं की मम्मा मला गाडी घ्यायची, मला बॅग नको, ही गाडी हवी आहे, ती गाडी हवी आहे असं करून। आणि त्याला जो टिफिन वगैरे आहे तो तर मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता, टिफिन पण आमचा आला होता आणि मला छान वाटली याची क्वालिटी वगैरे। तुम्हाला कसा वाटला हा टिफिन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। यामध्ये म्हटलं स्मॉल पोर्शनमध्ये सर्व व्यवस्थित बसेल, फ्रूट्स वगैरे। आणि गुड मॉर्निंग। तर आज होता श्रीचं स्कूलचा फर्स्ट डे, त्याच्यामुळं सकाळी लवकर उठून म्हटलं आधी पोळी भाजी वगैरे सर्व करूयात, त्यामुळं इथे चपात्या करत होते मी, चपाती भाजी। आणि आज मी ब्रेकफास्टला बनवला होता उपमा, त्यामुळं पटपट स्वयंपाक वगैरे पण माझं आवरून घेतलं, म्हणजे म्हटलं लेट जरी झालं आम्हाला तिकडे तरी काही इश्यू नाही। तोपर्यंत श्री पण उठला होता आमचा आणि त्याचे पप्पा त्याचं आवरत होते, त्यांना म्हटलं ब्रश वगैरे करून आणा, नंतर त्याचं आवरून मग आपण निघूयात। त्यानंतर छान असा ब्रेकफास्ट केला आणि हे आणि इथं देवबाप्पाच्या वगैरे पाया पडून आम्ही निघालो होतो। आणि आमची एक्साइटमेंट लेवल पहा किती आहे। कुठे चालला, कुठे चालला? स्कूलला। श्री बाय बाय। आणि इथं एंटर वगैरे करताना तो छान आतमध्ये वगैरे गेला, पण जसं त्याने टीचरला वगैरे पाहिलं ना तर तो रडायला लागला त्यानंतर। जनरली सर्व फर्स्ट डेला हे पिक क्लिक करतात, पण आम्ही सेकंड डेला हे पिक क्लिक केलेत। तर आज श्रीच्या स्कूलचा फर्स्ट डे होता आणि कालच आम्ही ॲडमिशन घेऊन आलो होतो। खूप दिवसापासून आमचं चालू होतं की त्याला टाकायचं की नाही, ह्या कन्फ्युजनमध्येच होतो आम्ही, कारण की तो आत्ता 2.4 इयर्सचा आहे आणि कुठंतरी एक चालू होतं की नको, खूप लहान आहे अजून त्याला स्कूलमध्ये टाकायला किंवा प्री स्कूलला टाकायला। पण त्यानंतर असा विचार केला की घरामध्ये फक्त मी आणि हे असतात आणि मोस्ट ऑफ द टाईम त्याचे पप्पा हे वर्कच करत असतात, त्यामुळं मी एकटीला मला त्याला हँडल करणं हे थोडंसं डिफिकल्ट जात होतं आणि घरी पण तो राहून थोडं त्रास वगैरे जास्त देत होता। त्यामुळे एक विचार केला स्कूलला गेला तर तो फ्रेश राहील आणि दुसऱ्या पण जे लहान मुलं आहेत त्यांच्यासोबत छानपैकी ॲडजस्ट करून डिसिप्लिन लागेल, तो ह्याच्या मागचा आमचा पर्पज होता। तो विचार करून आम्ही त्याला फायनली ॲडमिशन घेऊन आलो काल। आणि आज त्याच्या स्कूलचा फर्स्ट डे होता, जाताना तो एवढा जास्त एक्साइटेड होता ना, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं स्टार्टिंगला, तो खूप छान एक्साइटमेंटमध्ये गेला। पण तिथे गेल्यानंतर तो आतमध्ये जो गेटच्या आतमध्ये पण छान गेला, पण ज्यावेळेस ॲक्च्युअली स्कूलमध्ये त्याला जायचं होतं किंवा जेव्हा टीचरने त्याला घेतलं आणि आम्ही थोडं मागे झालो ना, दॅट टाईम ही रिअलाइज की नाही मी एकटाच इथे चालले, मम्मी पप्पा चाललेत रिटर्न। त्याला हे ज्यावेळेस समजलं ना त्यानंतर तो एवढा रडायला लागला, आम्हाला वाटलं तो हार्डली 10 ते 15 मिनटं रडू शकतो, त्यानंतर तो व्यवस्थित सेटल होईल त्याच्यामध्ये, कारण की तो थोडंसं एक्स्ट्रोवर्ड आहे आणि तो छान मिक्सअप होतो। पण त्या दिवशी फर्स्ट एक्सपिरियन्सच होता, त्याचा फर्स्ट डे होता, त्यामुळं मे बी तो जास्त रडला आणि 1 तास कंटिन्यू तो रडत होता। वाईट तर खूप वाटत होता आम्हाला, पण म्हटलं आत्ता जर आम्ही आतमध्ये गेलो तर तो नंतर जाणार नाही, त्यामुळे आम्ही थोडंसं वेट केला। आफ्टर 1 आवर मॅम त्या स्वतःच म्हणल्या की तो राहतच नाही आहे, कंटिन्युअसली रडतच जातो आहे, तर तुम्ही त्याला घरी घेऊन जाच। मग घरी वगैरे आलं, छान त्याला सेटल केलं त्याला। आणि नेक्स्ट डेला त्याला ज्यावेळेस विचारलं आम्ही स्कूलला जायचं आहे का, येस स्कूलला जायचं, तो परत तेवढाच एनर्जीने स्कूलला निघाला आणि सेम तिथे गेल्यानंतर परत नाही, मम्मी तू थांबत असेल ना तर मी इथे थांबतो, अदरवाईज नाही। आता पाहूयात 1-2 दिवस तर मी स्वतः तिथे गेले होते आणि होते त्याच्यासोबत, थोडं मिक्सअप वगैरे झाला आहे तो। पाहूयात आता मंडेपासून तो कसा राहतो काय, मी तुमच्यासोबत तर शेअर करेलच। पण तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आमचे ब्लॉग्स पाहण्यासाठी आणि लाईक अँड कमेंट। चलो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।